राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या राष्ट्रवादी चिंतन शिबिराच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले 2-2.5 वर्ष यशस्वीपणाने आपण वाटचाल केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नव्हे तर देशभरामध्ये करतो आहोत, असे आपले राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राष्ट्रीय स्तरावरती पक्षाला बळकटी आणण्यासाठी सातत्याने सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय खासदार प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, खासदार सुनीताराबाईंनी, मंत्रिमंडळातील सर्व सन्मान्य सहकारी, पक्षाचे विधिमंडळातील सर्व सन्मान्य सदस्य, माजी खासदार, माजी आमदार, राज्याच्या विविध भागातून आलेले सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, प्रदेशचे पदाधिकारी, जिल्हा महिला अध्यक्ष, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित माझ्या सर्वच तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिर आज या ठिकाणी होतं आहे आणि आगळेवेगळं चिंतन शिबिर पक्षाच्या इतिहासात स्थापनेपासून 99 सालापासून किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षाची शिबिरंसुद्धा आपण अनुभवली, हे वेगळ्यापैकीचं शिबिर आपण या ठिकाणी करतो आहोत. माझ्या आयुष्यात मी कधी कागद हातामध्ये धरला नव्हता, कागद मला घ्यावा लागला, याचा अर्थ शिबिराचं वेगळेपण अतिशय महत्त्वाचं आहे आणि शिबिरातून उद्याच्या भविष्यासाठी दादाच्या नेतृत्वाखाली आपण जो काय रोडमॅप तयार करणार आहोत त्याचं चिंतन आणि मंथन आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या शिबिराच्या निमित्ताने पाठीमागे वळून बघत असतानाच 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फारसं यश आपल्याला मिळू शकलं नव्हतं. ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं नव्हतं असं नाही, तर संबंध महायुतीला त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती फटका महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळालेला होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पराजयाला सामोरं जाईल अशा पैकी बाकी तर सर्व स्तरावरती त्या कालावधीमध्ये वर्तवली गेली होती, परंतु ती केली जात असतानाच ज्या हिमतीने, आत्मविश्वासाने दादा प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, पक्षाचे माझे सर्व वरिष्ठ नेते, आपण प्रचंड मेहनतीतून संबंध विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचं नियोजन, त्यापूर्वी केलेले जनसन्मान यात्रा, यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा सर्व स्तरावरती झालेला सहभाग आणि जनतेचं उत्स्फूर्तपणाने मिळालेलं पाठबळ, यामधून आपण फार मोठ्या प्रमाणावरती यश त्या ठिकाणी मिळवू शकलो. त्यामुळे ती लोकसभेची निराशा आपण झटकली, विनम्रपणाने जनतेपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि मग कार्यक्रम घेऊन आपण जनतेपर्यंत पोहोचल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणाचं पाठबळ त्या निमित्ताने आपण मिळवू शकलो. त्या कालावधीमध्ये देशात, राज्यामध्ये अतिशय गाजलेली लाडकी बहीण योजना, मला अभिमान वाटला. मी नेहमी सतत या ठिकाणी बोलत आलो, महायुतीच्या सरकारने आणली, पण तुम्ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते अभिमानी आहोत. शेवटपर्यंत आपल्याला या गोष्टीचा अभिमान अंतःकरणापासून राहील की योजना मांडण्याचं काम, मांडण्याचं एक ऐतिहासिक प्रसंग आपल्या सर्वांचे लाडके नेते, अर्थमंत्री, वित्तमंत्री या नात्याने अजितदादांनी सभागृहामध्ये ही योजना मांडली आणि त्यावेळेला ती संबंध महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून तिचं प्रचंड प्रमाणावरती स्वागत त्या ठिकाणी झालं. हे सगळं होत असतानाच त्या निवडणुकीमध्ये आपण उत्तमपैकीचा स्ट्राईक रेट मिळवलाच. खरं तर हा चित्रपटासारखाच प्रवास होता. नायकाला अनेक वेळेला चित्रपटामध्ये मोठी अडचण येत असते, तो लढतो, शेवटी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, जिंकतो. यामध्ये कुठली जादू नव्हती, पण या सातत्य, कष्ट, सेवाभाव अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी होता आणि त्याच्यातून आपण प्रचंड प्रमाणावर यश त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळवू शकलो. राजकारण म्हणजे जनतेची सेवा. आपण लोकसभेमध्ये हरलो, याचा अर्थ जनतेच्या आकांक्षा समजून घेण्यामध्ये, जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये, पक्षाचा विचार, आपली धोरणं घेऊन जाण्यामध्ये आपण कुठं कमी पडलो अशातला का भाग नव्हता. परंतु एक वेगळं नॅरेटिव्ह त्यावेळेला देशभरामध्ये निर्माण करण्यामध्ये विरोधकांना यश आलेलं होतं. म्हणून निवडणुका असो नसो, जनतेची अखंडप्रमाणे सेवा करणं, त्या सेवेच्या माध्यमातून जनतेशी असलेला एक संपर्क,
जनतेशी असलेली आपली वैचारिक सामाजिक सर्व क्षेत्रातली बांधिलकी ही त्याच पद्धतीने टिकून ठेवून आपण काम करणं, याच भूमिकेतून आपण सातत्याने त्यानिमित्ताने काम करत आलो. आजच्या शिबिराच्या माध्यमातून पुढची 4 वर्ष 2029ला आपण लोकसभेच्या निवडणुकीला समोर जाऊ. तो कालखंड, आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालखंड, हे सारं काय आपल्या सर्वांच्या समोर निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. गेली 7 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळेच एक तऱ्हेचं शैथिल्य त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये स्थानिक स्तरावरती आलेलं आहे. असं लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते स्तरीय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, जे स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी स्वर्गीय चव्हाण साहेबांचं झालेलं योगदान, यामुळे महाराष्ट्र देशपातळीवरती एक वेगळा पैसा असलेला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला. आणि म्हणूनच उद्याच्या भवितव्यासाठी पक्षाचं एक शिबिर त्या ठिकाणी घ्यावं, अशी भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, मी स्वतः, आमचे पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, आमच्या सर्वांच्याच मनामध्ये होती. आणि त्याच्यातून आपण नागपूर, आपल्या राज्याची उपराजधानी, या ठिकाणी ऐतिहासिक शहरामध्ये आपण हे या ठिकाणी जमलेलो आहोत. या सर्व आकांक्षा जर का जनतेच्या पूर्ण करायच्या असतील तर संघटन बूथ लेवलपासून मजबूत करणं, या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. यामध्ये आहे सामान्य जनता, प्रशासन यांच्यातला एक मजबूत संवाद करणारा प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे. म्हणून लोकसभा सदस्य असतील, राज्यसभा असतील, आपले विधिमंडळातील सदस्य असतील, माजी आमदार असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, या सर्वांनाच एक महत्त्वपूर्ण भूमिका त्या निमित्ताने बजावावी लागणार आहे. आणि त्या माध्यमातून आपली भविष्यातली वाटचाल ही अधोरेखित करण्याचं काम दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणूनच आज या ठोस मुद्द्यांच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला मुद्दा संघटना बळकटीकरण, पक्षांतील रिक्त राहिलेली पदं पुढच्या काही कालावधीमध्ये, मर्यादित कालावधीमध्ये पूर्णपणाने ते भरणं, गरज असेल त्या ठिकाणी नवीन पद निर्माण करून, जेणेकरून काम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला आपली भूमिका, त्याचं पक्षातलं स्थान आणि सन्मान मिळेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ही जी काही पदं आज आपण प्रत्येक सहकार्याला यापूर्वी दिली, याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा दिली जाणार आहेत, ही केवळ नामापुरती नसतील, तर त्याला प्रत्येकाला स्पष्टपणाची जबाबदारी आणि त्याची अकाउंटेबिलिटी, त्यांनी केलेलं काम, त्यांनी करायची भूमिका आणि त्यांनी केलेलं काम, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी आजमावून घेऊन, त्याला त्या दृष्टिकोनातून अधिक त्याचं उत्तरदायी समजून घेऊन, त्या दृष्टिकोनातून सन्मान राखण्याचा, आदर राखण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल. महत्त्वाचा मुद्दा की हे सगळं काय काम, हे जे काय कशा पद्धतीने होतं आहे, त्याची पारदर्शक व्यवस्था आपण उभी करू. समजा मी काम करत असेल तर माझ्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम होतं की नाही, एक पारदर्शक पद्धतीने तटस्थपणाने त्याचं मूल्यमापन केलं जाईल. आणि हे मूल्यमापन करणं पक्षाच्या निकोप भवितव्याच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी ठरत असतं. आणि त्याच्यामुळेच किती पद्धतीने आपण काम करत आलो, तालुका स्तरावरचा, जिल्हा स्तरावरचा, राज्य पातळीवरचा, विधिमंडळातील सहकारी, मंत्रिमंडळातील सहकारी काय पद्धतीने काम करत आले, याचं मूल्यमापन करत असतानाच त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा आणि कुठे कमी अधिक होत असेल तर त्याच्यामध्ये करायची सुधारणा, याचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी करता येऊ शकेल. जो कार्यकर्ता ग्रामीण स्तरावरती काम करतो, जिल्हा स्तरावरती काम करत असतो, त्याची मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याची योग्य ती नोंद पक्षाच्या नेतृत्वाकडं आजही आहे, या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चितपणाने केली जाईल. आणि त्या माध्यमातून आपण फक्त काम करतो, आपल्याला काही संधी मिळत नाही, अशी कुठलीही न्यूनगंडाची भावना त्याच्या मनामध्ये अजिबात निर्माण होणार नाही. यापेक्षा दुप्पट वेगाने आपण काम केलं गेलं पाहिजे, अशी शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती देत आपण त्याला कामाला अधिक पद्धतीने प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न हा पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आपण करणार आहोत. आज मी या निमित्ताने आपल्याला संदेश देऊ इच्छितो आहे की तुमची मेहनत नेतृत्वाला दिसते, तिचा आदर होईल आणि मेहनतीचं फळ आपापल्या स्तरावरती निश्चितपणाने आपल्या पदरामध्ये पडेल, असा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने मी देऊ इच्छितो आहे. माझी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे, कारण माझ्यानंतर भुजबळ साहेब आहेत, प्रफुल्लभाई आहेत, दादा आपापले या पद्धतीची सविस्तर मांडणी करतील. जनतेमध्ये राहा, जनतेवरती लक्ष ठेवा, जनतेसाठी काम करा. आपण फक्त सत्तेसाठी पाहिलं तर जनता आपल्यापासून दूर जाईल. महाराष्ट्र पाहतो आहे, तरुणाई पाहते आहे, जनतेची कापड आपण केली
तर या पुढच्या कालावधीमध्ये येणारी प्रत्येक निवडणूक अजितदादांच्या, प्रफुल्लभाईंच्या, भुजबळांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100% जिंकेल असा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने मी व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुरोगामी विकासाचा मंत्र पोचवण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून सज्ज व्हावं अशीच या सुरुवातीला या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती करतोय. पुन्हा एकदा राज्याच्या कानाकोपऱ्यातून पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकारी आपण या ठिकाणी आलात, पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचंच अंतःकरणापासून मी स्वागत करतो आणि यशस्वीपणाचं नियोजन माझ्या इथल्या प्रमुख सहकार्याने केलं, त्यांचं सुरुवातीलाच या ठिकाणी अभिनंदन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय श्री सुनील तटकरे साहेब. यानंतर या चिंतन शिबिराच्या सुरुवातीला